सो मित्रांनो, आपण शिकतो आहे न्यूमरिकल मेथड हा युनिट. न्यूमरिकल मेथडमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॅग्रांज इंटरपोलेशन ही मेथड बघितली. अगदी सोप्या पद्धतीने आपण भारी भारी ट्रिक्सने शिकलो कॅल्सीवरती. सो सेम आता सेकंड टाइप आहे न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला किंवा न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला. न्यूटन्स फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला किंवा न्यूटन्स इंटरपोलेशन असं पण ह्या टाईपला म्हणता. आता ह्या टाईपमध्ये काय असतं, फॉरवर्डला पहिले एलिमेंट घ्यायचे असतं आणि बॅकवर्डला शेवटचे एलिमेंट घ्यायचे असतं. पण याच्यामध्ये भरपूर मुलांचं कन्फ्युजन होतं आणि प्रॉब्लेम चुकीचा सोडवला जातो एकदम सोपं असताना पण. त्यासाठी मी सुरुवातीला दोघी टाईपचे फॉर्म्युले आणि एलिमेंट्स कसे सिलेक्ट करायचे ते आधी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेमवरती येऊ, म्हणजे जे तुमचं कन्फ्युजन होतं ओके फॉरवर्ड बॅकवर्ड मधलं. कारण फॉर्म्युले नियर अबाउट 90% सेम आहे, फक्त एलिमेंट सिलेक्शन असतो. सो ते तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. सो ते मी आधी क्लिअर करतो. आपण दोन्ही टाईपचे फॉर्म्युले एकाच वेळी बघू म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आणि मग न्यूमरिकलला स्टार्ट करूया. सो बघा, लक्ष द्या. पहिली आहे केस न्यूटन्स फॉरवर्ड. ओके, न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला किंवा न्यूटन्स फॉरवर्ड इंटरपोलेशन. आता याला कसं सोडवायचं बघा, लक्ष द्या. फॉरवर्डमध्ये दोन किमती, पहिली यू काय असेल एक्स मायनस x0 अपॉन h. लिहून घ्या, u असेल x मायनस x0 अपॉन h. लक्षात ठेवा, झिरो म्हणजे फर्स्ट एलिमेंट, कारण न्यूमरिकल मेथडमध्ये पहिला एलिमेंट हा नेहमी 0 पासून सुरू होतो. 0 1 2 3 4 5 6 डॉट 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 डॉट. मग शेवटचा n असतो. पहिला 0 असतो, शेवटचा n असतो. बघा 0 1 2 3 4 डॉट 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 n. 0 1 2 3 4 5 6 डॉट 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 n. पहिला 0 आणि शेवटचा n. फॉरवर्डला 0 वाला एलिमेंट घ्यायचा. ओके, हा झाला पहिला u चा फॉर्म्युला. नंतर y चा फॉर्म्युला. y चा फॉर्म्युला अशा प्रकारे असेल बघा, लक्ष द्या. y0 0 म्हणजे पहिले एलिमेंट प्लस u इंटू डेल्टा y0. सगळे प्लस घ्यायचे, u इंटू डेल्टा y0 प्लस. आता बघा u डेल्टा y0 पुढे घेणार u मायनस 1 अपॉन u मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू डेल्टा स्क्वेअर y0. बघा फॉर्म्युला कसं तयार करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे, बाकी सोडवणं सोपं आहे. बघा इथे पहिला y0 घेतला, नंतर u घेतला डेल्टा y0. ओके, यूला अपॉनला काही घेतला नाही कारण पहिला एलिमेंट काय येणार आहे 1 फॅक्टोरियल 1 होतो, तो आपण घेत नाही. पुढचा बघा u आता 2 पर्यंत जायचं आहे ना. सो u मायनस 1 एकने कमी जायचं, 2 आला की एकने कमी. इथे डेल्टा स्क्वेअर मग इथे 2 फॅक्टोरियल. करेक्ट. पुढचं कसं येईल बघा प्लस. आता हे 3 आहे मग 2 पर्यंत जाणार वजाबाकी. u मायनस 1 u मायनस 2 अपॉन आता काय येईल 2 नंतर 3 फॅक्टोरियल आणि डेल्टा स्क्वेअर नंतर डेल्टा क्यूब y0. हे पण तेच आहे ना, याला पॉवर नाही म्हणजे पॉवर 1 आहे. इथे पॉवर 2 इथे 1 आणि याला फॅक्टोरियल नाही म्हणजे फॅक्टोरियल 1 आहे. सेमच आलं, सिक्वेन्स सिरीज बनवत जायची. पुढचा काय येईल समजा लिहायचं असेल तर आता 4th आहे म्हणजे मायनस हा 3 पर्यंत जाणार, एकने कमी. u मायनस 1 u मायनस 2 u मायनस 3 अपॉन 3 सॉरी 4th आहे ना. सो 4 फॅक्टोरियल इंटू डेल्टा रेस टू 4 y0. सो कळालं तुम्हाला, प्लस 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 पुढे किती वाढत जाईल अशा प्रकारे हा फॉर्म्युला असेल. 5 साठी घ्यायचं असेल तर काय येईल u मायनस 1 u मायनस 2 u मायनस 3 u मायनस 4 अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू डेल्टा 5 y0. कळतंय. पण तुम्हाला पेपरमध्ये मॅक्सिमम क्यूब पर्यंतच विचारता, 4 पण नाही विचारत. सो जस्ट तुम्हाला फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे म्हणून मी सांगितलं, म्हणजे पाठ करायची गरज येत नाही. क्लिअर झालं. येस. पुन्हा एकदा बघा, फॉरवर्डसाठी u असतो x मायनस x0 अपॉन h. सगळे x0 असतात फॉरवर्डसाठी. y इज इक्वल टू y0 u डेल्टा y0. पुढे आता फॅक्टोरियल चालू करायचे. u मायनस 1 2 आहे मग एकने कमी जायचं, 2 फॅक्टोरियल डेल्टा स्क्वेअर y0. बघा इथे स्क्वेअर इथे 2. आता क्यूबला इथे क्यूब इथे 3. सो u मायनस 1 u मायनस 2 येईल. u मायनस 1 u मायनस 2 3 फॅक्टोरियल डेल्टा क्यूब y0. आता 4thला कितीपर्यंत येईल 3 पर्यंत येईल, एकने हे वाढेल. सो u मायनस 1 u मायनस 2 u मायनस 3 इथे डेल रेस टू 4 y0 आणि 4 फॅक्टोरियल. कळालं कसं पाठ करायचं, इझी आहे. सो आता फॉरवर्ड झाला. आता बॅकवर्ड बघूया.
मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि M3 ची भीती वाटते? 100% गॅरंटीड स्कोर करायचा आहे. प्ले स्टोअरवरनं पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, मराठीमध्ये आहे, ते बघा आणि मेकॅनिक्स आणि M3 तुमचा 100% गॅरंटी सह स्कोर करा. बघा, आणि सगळे y0 आहेत आणि डेल्टा पण सरळ आहे, सरळ. आता बॅकवर्ड घेऊया, बॅकवर्ड डिफरन्स. बॅकवर्डला कसं असेल बघा, लक्ष द्या. यूचा फॉर्म्युला अशा प्रकारे होईल, u इज इक्वल टू, जस्ट अ मिनिट, या u इज इक्वल टू x मायनस x0 होता. x0 म्हणजे पहिला एलिमेंट, बॅकवर्डला शेवटचा घ्यायचा. सो शेवटचा कुठला असतो? xn अपॉन h, x मायनस xn अपॉन h. ओके, नेक्स्ट पुढे आपण घेणार y. बघा, हा इथे फर्स्ट एलिमेंट होता, बॅकवर्डला लास्ट एलिमेंट घ्यायचा. आता y कसं येईल बघा, y इज इक्वल टू y0 फर्स्ट होता, मग लास्ट काय येईल? yn हा लास्ट असतो ना, प्लस असंच करत जायचं, फक्त n टाकत जायचं. पुढे काय येईल? सगळे प्लस घ्यायचे. u आता बॅकवर्ड आहे ना, मग उलटा त्रिकोण काढायचा, म्हणजे उलटा डेल घ्यायचा. ओके, डेल yn, y0 च्या ऐवजी yn. आता पुढचा बघा, प्लस. आता इथे आपण मायनस घ्यायचं यूच्या ब्रॅकेटमध्ये, बॅकवर्डला सगळे प्लस घ्यायचे, सगळे प्लस. हे पण प्लस असतील आणि याच्यामध्ये पण प्लस घ्यायचे. सो बघा आता कसं येणार फॉर्म्युला, u बाकी सेम, u प्लस 1, इकडे -1 होतं, इकडे प्लस, इथे आला 2 फॅक्टोरियल, 1 फॅक्टोरियल झाला 2 फॅक्टोरियल, मग इथे डेल्टा काय येईल? स्क्वेअर येईल, डेल्टा स्क्वेअर yn. बघा, इथे डेल्टा स्क्वेअर y0 होता, इथे yn, फक्त उलटा डेल्टा होईल कारण इथे बॅकवर्ड आहे, उलटा डेल्टा काढत जायचा. प्लस बघा, पहिल्यांदा yn, ओके, जसं y0 होतं yn, u डेल्टा yn. आता सिरीज बनवत जायची, 2 फॅक्टोरियल म्हणजे इकडे स्क्वेअर येईल, u प्लस 1. ओके, आता 3 साठी काय येईल? u प्लस 1 u प्लस 2, एकने कमी जायची सिरीज, म्हणजे u प्लस 1 u प्लस 2, u ची सिरीज एकने कमी असते. 2 फॅक्टोरियल नंतर काय येईल? 3 फॅक्टोरियल, आणि डेल्टा स्क्वेअर नंतर येईल डेल्टा क्यूब yn. कळतंय? समजा 4 साठी बनवायचं आहे, कसं करणार बघा, सेम प्रोसेसने. या इट्स सिम्पल. सो सेम वेने आपण जाणार. पुढचं काय येईल? प्लस, पुन्हा इथून स्टार्ट होईल u प्लस 1 u प्लस 2. आता 4 साठी ना, मग 3 पर्यंत u प्लस 3 अपॉन खाली काय येईल? 4 फॅक्टोरियल, आणि इथे येईल डेल्टा रेस टू 4 yn. बघा, यस. सो झाली सिरीज तयार. सो बघा, आता दोन्ही फॉर्म्युले बघा, कन्फ्युजन करायचं नाही. पुन्हा एकदा मी सांगतो, फॉरवर्डमध्ये x0 असता, बॅकवर्डमध्ये xn असता. x0 म्हणजे टेबलमधला पहिला एलिमेंट आणि xn म्हणजे टेबलमधला शेवटचा एलिमेंट. पहिला म्हणजे फॉरवर्डला, शेवटचा म्हणजे बॅकएंडला. ओके, बॅकवर्डला. आता यांच्या फॉर्म्युलेमध्ये सरळ डेल्टा आहे, इकडे उलटे डेल्टा आहे. त्याच्यानंतर इकडे सगळे प्लस आहे आणि u मध्ये मायनस आहे, इकडे u मध्ये पण, आणि सगळीकडेच प्लस आहे. सो हा डिफरन्स आहे. क्लिअर झालं? सो आता 1 बाय 1 आपण एक्झाम्पल बघूया, सो तुम्हाला हे अजून एकदम इझी पद्धतीने समजेल. मित्रांनो, आपण न्यूटन्स फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डिफरन्सचे प्रॉब्लेम आता बघणार आहोत. बघा, पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द पॉलिनॉमियल पासिंग थ्रू द पॉइंट्स 0 1 1 1 2 7 3 25 4 61 5 121 युजिंग न्यूटन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला अँड फाइंड dy बाय dx ॲट x इक्वल टू 0.5. मित्रांनो बघा, हा क्वेश्चन वाचल्यानंतर तुमच्या मनात आयडिया ही नसेल क्लिअर होत की न्यूटन्स फॉरवर्डने सॉल्व्ह करायचं आहे की न्यूटन्स बॅकवर्डने, कारण तसं मेन्शन केलेलं नाहीये. न्यूटन्स फॉरवर्ड म्हटलं असतं तर फॉरवर्डनेच सोडवलं असतं, बॅकवर्ड म्हटलं असतं तर बॅकवर्डने सोडवलं असतं, पण इथे काहीच नाही. इथं जनरल म्हटलंय न्यूटन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. मग जेव्हा जनरली सांगितलं आहे न्यूटन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरा, इंटरपोलेशन मध्ये दोन्ही येतात, फॉरवर्ड बॅकवर्ड, मग कुठलाही वापरला तरी चालेल. क्लिअर? जेव्हा मेन्शन नसेल फॉरवर्ड वापरा की बॅकवर्ड, तेव्हा कुठल्याही टाईपने सोडवलं तरी चालेल. आता मी तुम्हाला सांगेल, जेव्हा तुम्हाला दोन्ही ऑप्शन असतील फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड, तेव्हा तुम्ही फक्त फॉरवर्ड चूज करा.
फॉरवर्डने सोडवा, कारण फॉरवर्डने प्रॉब्लेम सोडवणं सोपं असतं, कॅल्क्युलेशन कमी असतं. बॅकवर्डनी त्या मानाने प्रॉब्लेम मोठा होतो, कॅल्क्युलेशन जास्त होतं. सो जेव्हा तुम्हाला दोन्ही ऑप्शन असतील तेव्हा फॉरवर्डनेच जा. ठीक आहे, सो आपण फॉरवर्डने सोडूया. आता नेहमी क्वेश्चनमध्ये एक्स आणि वायचा टेबल दिलेला असतो, वरती एक्सच्या व्हॅल्यू खाली वायच्या व्हॅल्यू असतात. आता इथे तुम्हाला फसवण्यासाठी यांनी कसं देऊन दिलं बघा, ब्रॅकेट दिले एक्स वायचा टेबल न देता 0 1 1 1 2 7 325 461 121 5 121. पण घाबरायचं नाही, जरी ब्रॅकेट दिले ना तरी टेबल घेऊन घ्यायचं. आपला टेबलमध्ये एक्स आणि वाय व्हॅल्यू टाकून द्यायच्या. एक्स वाय 0 1 1 1 2 7 आल्या 325 461 5 121. ओके, मी एकदा व्हॅल्यू चेक करून घेतो. 0 1 1 1 2 7 325 461 5 121. ओके, व्हॅल्यूज घेतल्या. आता पुढचा जो टेबल आहे हा तुम्ही डायरेक्ट ड्रॉ करायचा नाही, फक्त एक्स वायचे कॉलम तुम्ही ड्रॉ करायचे आणि प्रत्येक व्हॅल्यू नंतर बघा एक रो सोडायचा. का ते तुम्हाला कळेल, एक रो कंपल्सरी सोडायचाच प्रत्येक व्हॅल्यू नंतर. सो पुढचा टेबल तुम्ही कन्स्ट्रक्ट करायचा नाही. का? कारण तुम्हाला डायरेक्ट क्लिअर होणार नाही, पुढे किती कॉलम आहे, 4च आहे, हे क्लिअर होणार नाही. हे कधी क्लिअर होईल? टेबल सोडवल्यानंतर, व्हॅल्यू सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला क्लिअरिटी येईल, मग तुम्ही टेबल कन्स्ट्रक्ट करा. मी टीचर आहे, मी शिक्षक आहे, मला सगळं माहिती आहे, बघितल्या प्रॉब्लेम समजतो, त्यामुळे मला माहिती किती कॉलम येणार आहे ते मी डायरेक्ट लिहू शकतो. तसं तुम्ही करायचं नाही. तुम्ही फक्त एक्स वायचा कॉलम बनवून घ्यायचा, प्रत्येक व्हॅल्यूज नंतर एक ओळ सोडून द्यायची आणि पुढचे कॉलम नंतर बनवायचे टेबल सॉल्व्ह केल्यानंतर. सो बघा टेबल कसं सोडवायचं. न्यूटन्स फॉरवर्ड असो, न्यूटन्स बॅकवर्ड असो, टेबल ह्याच पद्धतीने सोडवायचा, जी पद्धत आता मी शिकवणार आहे. बघा कॅल्सी घ्या. काय करायचं, वायचा जो कॉलम असेल त्याच्यामधले ह्या दोघांची वजाबाकी करायची, मग ह्या दोघांची, मग ह्या दोघांची, मग ह्या दोघांची, मग ह्या दोघांची, असं उलट्या वजाबाक्या करत जायचं. शेवट एकच व्हॅल्यू शिल्लक राहील, एकच व्हॅल्यू पूर्ण कॉलम मध्ये, तोवरपर्यंत जायचं. ओके, सो बघा 121 मायनस 61, 121 मायनस 61 तो आला 60. या दोघांची वजाबाकी आली 60. कळाला ही रो का सोडली होती? दोघांची वजाबाकी दोघांच्या मध्ये लिहायची होती म्हणून रो सोडली होती. तसंच इथे आता 61 मायनस 25 तो आला 36. 61 मायनस 25 36 तो दोघांच्या मध्ये. 25 मायनस 7 25 मायनस 7 इट इज 18 दोघांच्या मध्ये आला 18. 7 मायनस 1 6 1 मायनस 1 0. बघा कळाला कॉलम रो का सोडले होते. आता पुन्हा सिंगल व्हॅल्यू कॉलम मध्ये एकच व्हॅल्यू शिल्लक राहील तोवरपर्यंत करत जायचं. आता ह्या दोघांचे 60 मायनस 36 60 मायनस 36 इट इज 24. मित्रांनो, M3 स्कोर करण्यासाठी M3 100% गॅरंटेड काढण्यासाठी सोपा फंड आहे. पहिल्यांदा M3चा अभ्यास करा आणि नंतर 3 ते 5 प्रश्नपत्रिका सोडवा. M3चा अभ्यास करा, 3 ते 5 प्रश्नपत्रिका सोडवा आणि हे सगळं प्रश्नपत्रिका आणि M3चा पूर्ण स्टडी मटेरियल आणि सॉल्व प्रश्नपत्रिका या पर्पल हॅट ॲप्लिकेशनमध्ये आम्ही अपलोड केले आहे. सो त्या नक्की बघा. वन स्टॉप सोल्युशन आहे पर्पल हॅट ॲप्लिकेशन. M3 साठी पुस्तकाची गरज नाही, तेवढा करा आणि M3 स्कोर करा. 36 मायनस 18 एकदम इझी प्रोसिजर आहे. 18 दोघांच्या मध्ये. 18 मायनस 6 12 दोघांच्या मध्ये. 6 मायनस 0 6 आलं. नेक्स्ट 24 मायनस 18 किती आला दोघांच्या मध्ये 6. 18 मायनस 12 6 6 मायनस 12 मायनस 6 6 अगेन बघा. 6 मायनस 6 किती आला तुमचा 0. 6 मायनस 6 0. कळालं इथपर्यंत सगळ्यांना. सो जेव्हा आता कॉलम कधी संपवायचा, तुम्ही म्हणाल सर कॉलम कधी संपवायचा. सो जेव्हा लास्टच्या कॉलम मध्ये जर 2 व्हॅल्यू आल्या तर दोघी 0 आल्या पाहिजे. ओके, आणि एकच व्हॅल्यू आली तर ती पण 0 आली पाहिजे किंवा 0 पेक्षा वेगळी आली तरी चालेल, पण मग ती सिंगल व्हॅल्यू पाहिजे. जर 2 व्हॅल्यू आल्या तर दोघी 0 आल्या पाहिजे. आपण थांबून घ्यायचं. जेव्हा सगळ्याच व्हॅल्यू 0 येतील लास्ट कॉलम मध्ये तेव्हा थांबून जायचं. किंवा लास्ट कॉलम मध्ये जर एकच व्हॅल्यू आली तर ती एक तर 0 असेल किंवा नॉन 0 असेल तरी चालेल, पण मग एकच व्हॅल्यू पाहिजे, तोवरपर्यंत थांबवायचं. ओके, सो आपण थांबलो. आता या कॉलमला नावं काय द्यायचे बघा. हा वाय वरून आपण सॉल्व्ह केले, मग याला म्हणायचं डेल्टा वाय. ओके, डेल्टा वाय. इकडे आपण म्हणणार नेक्स्ट कॉलम डेल्टा स्क्वेअर वाय. पॉवर वाढवत जायची. इकडे काय येईल मग डेल्टा क्यूब वाय. इकडे काय येईल डेल्टा रेस टू 4 वाय. कळालं. पुढचा कॉलम आला असता तर डेल्टा रेस टू 5 वाय. कळतंय. अशा प्रकारे सॉल्व्ह करत जायचं. सो बघा आता आपण सिम्प्लिफाय करणार. हे आपण लिहिलं. आता आपला फॉर्म्युला लिहायचा फॉरवर्डचा फॉर्म्युला काय मगाशी मी शिकवला होता. सो बघा फॉर्म्युला अशा प्रकारे आहे. ही झाली स्टेप 1. आता स्टेप 2 करू. लक्ष द्या, जस्ट अ मिनिट. एक्सची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0.5. लक्षात ठेवा एक्सची व्हॅल्यू आहे 0.5.
सो आता मी क्वेश्चन इथे फॉर्म्युला लिहितो, लक्ष द्या. फॉर्म्युला होता आपला y स्टेप 2 y इज इक्वल टू y0. हां, फॉर्म्युल्याच्या आधी काय करावं लागेल, एक मिनिट. फॉरवर्ड आहे ना, फॉरवर्डसाठी आधी u फाइंड करून घ्यायचा. ओके, यूचा काय फॉर्म्युला असेल, मी लिहून दिला होता x मायनस x0 अपॉन h, हा यूचा फॉर्म्युला असेल. सो आता किमती टाकायच्या बघा, लक्ष द्या. एक्सची व्हॅल्यू आहे 0.5 आपल्याकडे, बरोबर. आत्ताच आपण बघितली होती एक्सची व्हॅल्यू होती 0.5. ती जर टाकली ना तर आपल्याला dy/dx नाही काढता येणार, कारण yचं डायरेक्ट आन्सर येईल. आणि आपण dy/dx कधी काढू शकतो, जेव्हा yचं आन्सर तुमचं इक्वेशन मध्ये आलं तेव्हा. लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे. जेव्हा तुम्हाला dy/dx विचारला असेल तेव्हा एक्सची व्हॅल्यू आधीच टाकायची नाही, आणि जेव्हा dy/dx नसेल विचारला तेव्हा पहिल्यांदाच u काढतानाच एक्सची व्हॅल्यू टाकून द्यायची. एवढं लक्षात ठेवा. पुढे काय आहे तुम्हाला ते डिटेलमध्ये पुढे समजेल. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. प्रश्नात जर dy/dx विचारला असेल तर एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला न टाकता शेवट टाकायची डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर, आणि जर प्रश्नात डेरिव्हेटिव्ह विचारला नसेल तर एक्सची व्हॅल्यू सुरुवातीलाच काढून द्यायची, डायरेक्ट आन्सर येईल. पुढच्या प्रॉब्लेममध्ये कळेल तुम्हाला. या प्रॉब्लेममध्ये मी एक्सची व्हॅल्यू शेवट घेतोय कारण dy/dx काढायचं, पुढच्या प्रॉब्लेममध्ये dy/dx नाहीये. सो तुम्हाला लगेच फरक समजून येईल. ओके, सो दोन्ही प्रॉब्लेम हा आणि पुढचा कंटिन्यू बघा. एक्स तसाच ठेवायचा. x0 हे बघा 0 म्हणजे हा 0 आहे म्हणून 0 नाही, ही पोझिशन असते x0, याला मानायचं x0. ही झाली x1, एक्सचा कॉलम आहे ना, सो x0. नंतर हा आला x1, हा काय होईल x2. नेहमी इथे 4 जरी असता, 8 जरी असता, 100 जरी असता तरी तो x0च असता, कारण 0 ने सुरुवात करायची. x0, x1, x2, x3, x4, x5. 5लाच xn पण म्हणता, शेवटच्या एलिमेंटला xn पण म्हणता. लास्ट एलिमेंटला x5 नाही म्हणायचं, xn म्हणायचं. xn शेवटचा म्हणजे nth एलिमेंट असतो, लक्षात ठेवा असं. सो आता बघा तसंच y0, y1, y2, y3, y4, yn. कळालं? y0, y1, y2, y3, y4, yn. सो व्हॅल्यूज मी लिहून देतो लागलं तर. याला म्हणणार y0. की जागा आहे का आपल्याकडे? ठीक आहे, जागा नाही आहे तरी लिहितो मी. हा झाला y0, हा झाला y1. ऑलवेज स्टार्ट विथ 0. दिस इज y2, this is y3, this is y4, and लास्ट एलिमेंटला काय घ्यायचं मी सांगितलं, yn. लास्ट कुठला असो त्याला yn xnच म्हणायचं. सो झालं, व्हॅल्यूज झाल्या. आता व्हॅल्यूज x मायनस x0 काय आपला 0 अपॉन h म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्हाला M3 शिकता शिकता पेपर सोडवत कॉन्फिडन्स आला असेल बघा. हे असंच असतं, M3ला अभ्यासासोबत 3 ते 5 पेपर सोडवायच लागतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आता राहिलेला पूर्ण बघायचा असेल तर लगेच प्ले स्टोअरवरती जा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरनं पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा व्हिडिओ आपल्या पर्पल हॅट ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथे बघा, पूर्णपणे अनलॉक आहे. तसंच या व्हिडिओची PDF पण तिथे अवेलेबल आहे. याच्यासोबतच अजून मी बॅकलॉगसाठी 3 आणि रेग्युलर साठी 5 क्वेश्चन पेपर सॉल्व करून दिलेले आहेत, ते तिथे अवेलेबल आहे. सो सगळे बघा आणि M3 आपला स्कोर करा, कारण फायनली आपल्याला यावेळी शेवटचाच M3 द्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांनाही सांगा आणि पर्पल हॅट ॲप्लिकेशन डाउनलोड करा, मित्रांनाही सजेस्ट करा. M3 स्कोर